पाहिल्यानंतर सतीची जी आई आहे का ती आई धावत येते, धावत आई आणि धावत येऊन ती आई कडकडून मिठी मारते सतीला, कडकडून मिठी मारते आणि विचारते सती बाळा कशी, बाळा कशी? तिला आई म्हणतात. आई सारखं प्रेम जगात कोणाचं नाही, आई सारखं प्रेम जगात नाही. अगदी एका दवाखान्यामध्ये एक आई अगदी गरोदर आहे, बाळंतीण होण्याची तिची अवस्था आहे आणि तो जो गर्भ आहे का, तो जो बाळ आहे का, ते बाळ आडवं झालं, आडवं. डॉक्टर धावत बाहेर आले आणि सांगितलं पाटील मी एकच करू शकतो, पाटील एकच करू शकतो. एक तर पाटील मी तुमच्या पत्नीला वाचू शकतो पाटील, नाही तर तुमच्या मुलाला वाचू शकतो पाटील, मला माफ करा पाटील, पण मला सांगा पाटील काय करू पाटील? मुलगा वाचू का पत्नी वाचू पाटील, काय करू? त्यावेळेस तो पाटील सांगतो डॉक्टर साहेब काही करा, तो मुलगा मेला तरी पण माझी पत्नी वाचवा डॉक्टर साहेब, पत्नी वाचवा. हे डॉक्टर धावत येतात आणि त्या आईला विचारतात आई एक तर आई मी तुम्हाला वाचू शकतो, नाही तर तुमच्या पोटात बाळाला वाचू शकतो. आई कोणाला वाचू? आई कोणाला वाचू? ती आई रडते आणि सांगते डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब तिला आई म्हणतात. डॉक्टर साहेब मी मेली तरी चालेल, डॉक्टर साहेब मी मेली तरी चालेल, पण माझ्या वंशाचा दिवा डॉक्टर साहेब माझा मुलगा, माझ्या मुलाला वाचवा डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. तिला आई म्हणतात. एक सत्य घटना आहे, अकोले तालुक्यामध्ये, आपल्याच नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एक गाव आहे, तो आदिवासी भाग आहे, आदिवासी भाग. त्या आदिवासी भागामध्ये एक आदिवासी छोटस बाळ दुपारी 12च्या दरम्यान एका वाघाने धरलं, वाघाने, आणि वाघाने धरून तो मुलगा वाघ ओढू लागला. वाघाने त्या मुलाला ओढलं, ओढल्याबरोबर ती आई गाठी गाठीचं लुगडं नेसलेली ती आई धावत आली. सगळे लोक भेट होते की वाघाने मुलाला धरलेले लोक घाबरू लागले. बाकीच्यांनी काठ्या उचलल्या, दगड उचलले, पण वाघ त्या मुलाला ओढत चाललंय. आई धावत आली, धावत आली, वाघाच्या तोंडात बाळाची मान आहे आणि आईने त्या बाळाचे पाय धरले. तर एकीकडे आई ओढते, एकीकडे वाघ ओढतो. त्या आईला वाघाची भीती वाटत नाही, वाघाची भीती वाटत नाही. वाघ दूर ओढून नेतो आणि वाघ कचकटून चावा घेतो. मुलगा गटप्राण होतो. आई त्याचे पाय धरून मांड्या त्याचा बाप धावत तिथून दगड असा उचलणार, नुसतं वाघ पाहतो, दगड मागची माग पडतो. अक्षरशः माऊली तो वाघ त्या आईला काही करत नाही, आईला काही करत नाही. वाघाने आपल्या दोन्ही पाय ठेवले आणि वाघ आता रडू लागला, वाघ रडू लागला. वाघ म्हणत असेल मनातली मनात, हे क्रूर जनावर आहे, ते सुद्धा मनात म्हणत असेल आई मला काय माहिती आई, एवढं प्रेम होतं याच्यावर आई, तुझं प्रेम होतं आई, नसतं आणलं ग बाळ तुझं आई, नसतं आणलं. प्रेम म्हटलं की भय नाही, जिथं भय तिथं प्रेम नाही. म्हणून या जगात सर्वात मोठं कोण आहे तर आई आहे. म्हणून जिवंतपणी सेवा करा, मेल्यानंतर रडून काही उपयोग नाही.